जाधव सर, उपस्थित सर्व सन्माननीय मंडळी आणि माझ्या उपस्थित सर्व माझ्या बंधू भगिनींनो, सर्वप्रथम माझा आपणा सर्वांना जय भीम. समता परवाने जे या ठिकाणी जो विचार या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे, हे व्यासपीठ जे या ठिकाणी समता परवाने उपलब्ध करून दिलेले आहे. सर्वप्रथम मी समता पर्वाचे जे माजी आजी आणि सध्या कार्यरत जे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी जगाचं एक व्यासपीठ लोकांना उपलब्ध करून दिलेलं आहे. कला, साहित्य, संस्कृती आणि विचार हा कुठलाही जाती, धर्म, पंथ, द्वेष याच्यामध्ये आपण सीमित करू शकत नाही. बाबासाहेब काय आहे? बाबासाहेब हा एक विचार आहे, ही एक प्रेरणा आहे. आणि ही प्रेरणा कुठे आहे? ते तुमच्या हृदयात आहे, माझ्या हृदयात आहे. या देशात असणाऱ्या प्रत्येक माणसाला हे मान्य करावं लागेल की त्याच्यावर बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत. याच्या उपकाराशिवाय कुठलाही माणूस या देशात जगू शकत नाही, वागू शकत नाही, राहू शकत नाही. अशा काळाच्या पलीकडे पाहण्याची क्षमता ज्या माणसामध्ये आहे की जो मानव म्हणून जन्मला आणि महामानव म्हणून ज्याचा उदय या जगाने पाहला. केवळ भारतातच नव्हे तर जगातल्या अनेक देशामध्ये, अनेक ठिकाणी, अनेक विविध धर्मीय लोक ज्या एकमेव व्यक्तीचा आदर करतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. जगातले सर्वात जे टॉप विद्यापीठ आहेत, तुम्ही कोलंबिया विद्यापीठ घ्या, ऑक्सफर्ड विद्यापीठ घ्या, आजही बाबासाहेबांनी जी साहित्य निर्मिती केलेली आहे ती साहित्य निर्मिती तिथल्या विविध भाषांमधून, विविध त्यांच्या असतात त्या महामानवाला आपल्याला त्रिवार अभिनंदन करायचं आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने आणि शांततेने करायचं आहे. हा विचार तुम्ही करून पहा की ज्या संघर्षात त्यांनी दिवस काढले, हा संघर्ष प्रत्येक पिढीला प्रत्येक वेळेस करावा लागलेला आहे. एकलव्याला तो संघर्ष करावा लागला की त्यांना गुरु मिळाला नाही. बाबासाहेबांना तो संघर्ष करावा लागला की शाळेच्या बाहेर त्यांना ते शिक्षकांचं ऐकावं लागलं. तरी सुद्धा हा महामानव लढत राहिला. कोणासाठी? तुमच्या माझ्यासाठी, सर्वसामान्यांसाठी. आणि या सर्वसामान्यांना एका रेषेमध्ये उभे करण्याची क्षमता हे फक्त एका माणसाने निर्माण केली. म्हणून हा विचार जो आहे, हा विचार आपल्याला दिला पाहिजे. तुमच्या सर्वांमध्ये आज आपण पुढारलेले आहोत. जी पहिली पिढी आहे तिने शिका, संघर्ष करा आणि संघटित करा. हा जो एक विचार दिला, तो विचार आला आहे समाजामध्ये. अजूनही